जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, भावी पोलिसांनो, नवीन विद्यार्थ्यांनो, तसेच घरी बसून पोलीस भरती करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रांनी मैत्रिणी. मित्रांनो, पोलीस भरतीला 50 मार्काचं ग्राउंड आहे. त्याची विभागणी कशा प्रकारे? बरं, मग आपण ग्राउंड करतोय म्हणल्यावर आपलं एक आठवड्याचं टाइम टेबल कसं असलं पाहिजे याची अत्यंत गरज तुम्हाला. तुम्ही जर ग्राउंडवर जात असाल, आज 2 किलोमीटर पळलाय, उद्या 3 किलोमीटर पळलाय, घरी येऊन झोपलाय, डाएट नाही, वर्कआउट नाही, स्ट्रेचिंग नाही, याचा अर्थ आणि जे तुम्ही करताय याचा परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या फिटनेसवर होऊ शकतो. कसं असतं, कोणत्याही गोष्टीचं नियोजन असायला पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, कुठेही असा, कसेही असा, तुम्ही शेती करताय म्हटल्यावर तुम्हाला पेरावंच लागतं. पेरल्यानंतर त्याला खत टाकावं लागतं, पाणी द्यावं लागतं. जर तुम्ही पेरून समजा त्याला पाणी दिलं नाही, खत दिलं नाही, तर ते तुम्हाला येईल का? त्याचा फायदा तुम्हाला मिळेल का? मिळणार नाही. म्हणजे शेती असू द्या, आपलं आयुष्य असू द्या, याच्यामध्ये पण तुम्हाला ते सर्व नियम काय करावे लागतात? फॉलो करावे लागतात. मग ग्राउंड, आता ग्राउंड बद्दल सर्वांची समस्या, मुलींची पण आहे, मुलांची. त्या ग्राउंडला सहजासहजी सर्व ठिकाणी राऊंड चालू झाले. सरळ रनिंग आता शक्यतो एक 90% बंद झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी राऊंड आहेत. पहिलं मला वाटतं 2018-2019 ला सरळ रनिंग होती 1600 मीटर, 800 मीटर, पण आता ती नाही. आता डायरेक्ट काय आहेत? डायरेक्ट राऊंड आहेत. काय आहे? राऊंड. राऊंड पळत असताना 400 मीटरचा राऊंड असतो. 400 मीटरच्या मुलांना 4 राऊंड मारावे लागतात, मुलींना 2 राऊंड मारावे लागतात. आता समोर बघा. आता ज्यावेळेस मुलं ग्राउंड करतात तर मुलांना 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर म्हणजे किती? 1 मैल. 1600 मीटर म्हणजे 1 मैल. ती किती मिनिटात? 5 मिनिट 10 सेकंदामध्ये त्यांना ते पूर्ण करायचं. 5 मिनिट 10 सेकंदामध्ये ते त्यांना पूर्ण करायचं. 5 मिनिट 10 सेकंद. 10 सेकंद. आणि मुलींना 800 मीटर आहे. त्यांनी 2 मिनिट 50 सेकंदात ते पूर्ण करायचं. मुलींना 800 मीटर किती? 2 मिनिट 50 सेकंदामध्ये पूर्ण करायचं. त्यानंतर मुलांना गोळ्याचं वजन असतंय 7.260 kg म्हणजे 7.25 किलो. मुलींना गोळ्याचं वजन असतंय 4 किलो. 4 किलो. टाकायचा असतो 6 मीटर. आउट ऑफ मार्क आहे. मुलांना 8.50 मीटर म्हणजे 8.5 मीटर टाकायचा असतो. त्यांना गुण मिळतात 15 गुण. इथे पण मिळतात 15 गुण. 15 गुण इथे मिळतात. 1600 मीटर, 800 मीटरला दोन्हीकडे 20-20 गुण आहेत. त्यानंतर राहिलं काय? राहिलं 100 मीटर. मुले 100 मीटर वेळ किती आहे हो? 11.50 सेकंदात पळले तर 15 गुण मिळतात. तर काय होतात? 15 गुण मिळतात. मुली जर 100 मीटर 14 सेकंदामध्ये धावल्या तर त्यांना 15 गुण मिळतात. किती गुण मिळतात? 15 गुण. अशा प्रकारचं तुम्हाला सर्व काही आउट ऑफ करायचं. मग सगळं आउट ऑफ करायचं असेल तर तुमचं नियोजन स्ट्रॉंग पाहिजे, तुमचं ग्राउंड स्ट्रॉंग पाहिजे. आता बरीच मुली फोन करतात, सर मला 1600 मीटर होत नाही. मुली म्हणतात सर 800 मीटर होत नाही, वेट आहे. वेट कमी कसं करायचं? वेट लॉस कसं करायचं? त्याला डाएट काय? कसं असतं मित्रांनो, कोणतीही गोष्ट असू द्या अभ्यास केल्यावर होते. मग ग्राउंड असू द्या, त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय करावं लागेल? सराव करावा लागेल. आता सराव करायचं म्हणजे काय? ग्राउंडवर जाऊन झोपायचं का? ग्राउंडवर जाऊन बसायचं का? नाही. एक आठवड्याचं मजबूत असं टाइम टेबल करायचं. एक आठवड्याचा
मजबूत असा डाएट प्लॅन करायचा। आता डाएट विषयी जरी सांगायला गेलं तर काही गरीब मुलं असतात, त्यांना बदाम काजू घेणं होत नाही, मग ते कमेंट करतात, सर बदाम काजू काय तर थोडा डाएट सांगा। मग तिथं पण काय होतं, आम्ही तोंडावर पडतो। पण जेवढं जास्त तुम्ही चांगला डाएट असेल तेवढं जास्त तुम्हाला बेनिफिट मिळणार, तेवढा जास्त तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार। समजा तुम्ही रोज 25 किलोमीटर धावताय आणि तुम्ही डाएटच घेत नाही, याचा परिणाम काय होणार, तुमचं शरीर स्ट्रॉंग बनणार नाही, तुमचं शरीरमध्ये विकनेस येत जाणार, तुम्हाला अशक्तपणा जाणवणार। का? कारण जर समजा तुम्ही रोज सकाळी उठले तुम्ही 1 तास वर्कआउट केला, 1 तास तुम्ही व्यायाम केला, 1 तास तुम्ही रनिंग केली, तर कमीत कमी तुम्हाला 2500 कॅलरीज गमावाव्या लागतात। एवढी ऊर्जा तुमची संपते। मी तुम्हाला गणित सांगतो ऊर्जा कशी वाढवायची। एवढी ऊर्जा तुमची सकाळ सकाळ 1 तासामध्ये 1.5 तासामध्ये संपते। मग ही ऊर्जा भरून काढण्यासाठी तुम्हाला त्या प्रमाणाचा डाएट घ्यावा लागतो, त्या प्रमाणाच्या वस्तू तुमच्या खाद्यामध्ये पाहिजे। आता काही जणांना डाएट फॉलो करता येत नाही का? गरिबी असते, पैशाची अडचण असते। कारण गरीब मुलगाच पोलीस भरती करतो, गरीब मुलगीच पोलीस भरती करते। ज्या मुलाला आई वडील 10,000 रुपये पॉकेट मनी देतात, तो मुलगा पोलीस भरती करतो का? करत नाही। ज्या मुलाला घरून 20,000 रुपये महिन्याला पॉकेट मनी मिळते, तो मुलगा पोलीस भरती करतो का? करत नाही। का? तर त्याला गरज नाही, कारण ऑलरेडी काही करत नसताना त्याला तो पॉकेट मनी मिळतोय। पण गरीबाचा मुलगा, ज्या मुलाची आई रोज एकाच्या रानात जाते, ज्या मुलाचा बाप दर वर्षी एकाच्यात साल घालतो, त्या मुलाला आपली गरिबी, आपल्या आई वडिलांचं कष्ट दूर करायचं असतं, म्हणून तो काय करतो, पोलीस भरतीमध्ये उतरतो। पोलीस भरती लांबून दुरून डोंगर साजे, दुरून बघणाऱ्या माणसाला ती खूप सोपी वाटते, पण 1600 मीटर जोग नाही। 5 मिनिट 10 सेकंदात धावायचंय, अजिबात शक्य नाही। शक्य कधी आहे? सकाळी पहाटे उठावं लागतं, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, रस्त्यावर जावं लागतं, मैदानावर जावं लागतं, धावावं लागतं, बूट फाटलाय, पायात खडा टोचला, या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं लागतं। त्यावेळेस हे अवेलेबल होतं, त्यावेळेस वर्दी मिळते। नाहीतर काही नमुने असतात गावामध्ये, त्यांना काय रोज पळतोय, उठतो, रस्त्याने पळतो, पळू द्या, अरे तुला पोस्ट कधी मिळणार, तू भरती कधी होणार, असे अनेक प्रश्न आहेत, नाना प्रश्न आहेत। पण त्या प्रश्नाला या कानातून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं, सतत नेहमी प्रयत्नवादी राहायचं, प्रयत्न करायचं। एक अपयश आलं, अजिबात अपयशाला भ्यायचं नाही, अजिबात अपयशाला भ्यायचं नाही। जो माणूस अपयशाला भीतो तो माणूस यशापर्यंत पोहोचत नाही। आणखीन एकदा सांगतो, पोहोचत नाही। ही झाली प्राथमिक माहिती, ही झाली गुण। याप्रमाणे तुम्हाला काय असणार आहे, जॉब करताय म्हणल्यावर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं हार्दिक अभिनंदन। कारण कसं आहे, भरपूर मुलं आहेत, भरपूर पैसा हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे। कारण पैसा असेल तर तुम्ही डाएट आणू शकता, पैसा असेल तर तुम्ही आठवड्याचं नियोजन करू शकता, पैसा असेल तर तुम्ही वही घेऊ शकता, पैसा असेल तर तुम्ही बूट घेऊ शकता। आता तो जमाना राहिला नाही बिगर बुटाचं धावणं। आहेत अनेक मुलं आहेत बिगर बुटाचं पळतात, का? गरिबी असते। आज जर रोडवर धावायचं झालं तर बूट महागाचा लागतो, का? तर गुडघ्याला जखम झाली न पाहिजे। पण गरीब मुलं सहजासहजी रोडवर रस्त्यावरच धावतात। ग्रामीण भागात ग्राउंड अवेलेबल नसतं, शहरी भागात ग्राउंड अवेलेबल असतं। मग ग्रामीण भागातली मुलं काय करतात, शहरी भागामध्ये जाऊन पण ग्राउंड करतात। पण तुम्हाला हे काय आहे, प्राथमिक माहिती। आता तुम्हाला 1 आठवड्याचं नियोजन करायचं, 1 आठवड्याचं नियोजन करायचं। तुम्हाला काय करायचं, 1 आठवड्याचं नियोजन करायचं। ही माहिती सर्वांना लक्षात राहील? ही माहिती तुमच्या सर्वांच्या लक्षात राहील? यस। आता बघा,
बघ, आठवड्यामध्ये 7 वार असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सोमवारी मी आठवड्यातला पहिला दिवस सोमवारपासून ट्राय करतोय, सोमवारपासून धावतो. आता नवीन मुलांनी काळजीपूर्वक काय करायचंय, ज्यांची पहिली भरती आहे, जे नवीन आहेत त्यांनी काय करायचंय, कमीत कमी पहिले 15 दिवस 5 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर असे रनिंग करत राहायचे. स्लो, साधी, सरळ. अजिबात गडबड करायची नाही, अजिबात फास्ट पळायचं नाही, अजिबात असं काही करायचं नाही जेणेकरून आपल्या अवयवांना इजा होईल. पहिल्यांदा 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर असे 15 दिवस डेली पळायचं. स्लो, सावकाश पळायचं, गडबड अजिबात करायची नाही. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो. त्यानंतर असं केलं की सोमवारी कमीत कमी 5 किलोमीटर धावायचं. मुलींनी कमीत कमी 3 किलोमीटर धावायचं. सोमवारी 5 किलोमीटर धावायचं, मुलींनी 3 किलोमीटर धावायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, जो मुलगा पोलीस भरती करतो, जो मुलगा ग्राउंड करतो, त्याच्या हातामध्ये घड्याळ असणं गरजेचं. त्याच्या हातामध्ये घड्याळ असणं गरजेचं आहे. कारण या विश्वामध्ये, या जगामध्ये, या पृथ्वी तलावर जर तुमचा सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर वेळ. सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर वेळ. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ असणं गरजेचं. तुमच्या हातामध्ये काय असणं गरजेचं आहे, घड्याळ असणं गरजेचं आहे. कारण वेळ तुम्हाला काळ शिकवते, वेळ तुम्हाला धावायचं शिकवते. समजा तुमच्या हातामध्ये घड्याळ नाही, तुम्ही 1600 मीटर पळताय, तुम्हाला 5 मिनिटं झालेली माहित नाही. समजा तुमच्या हातामध्ये घड्याळ आहे, तुम्ही 1600 मीटर पळताय, घड्याळाकडे बघितलं, 5 मिनिट झाली, राहिली 10 सेकंद, तुम्ही त्या 10 सेकंदामध्ये जीवाचं रान करता. त्याच्यामुळे घड्याळ असणं गरजेचं आहे. त्यामुळे घड्याळ असणं गरजेचं आहे. हा पहिला आणि अत्यंत महत्वाचा नियम. बॅट्समॅन जागा निघतील, कारण बॅट्समॅनची भरती झालेली नाही, त्यामुळे बॅट्समॅनच्या जागा निघतील, काळजी करू नका, सगळ्या जागा निघतील. बघा, 3 किलोमीटर झालं. हे झालं की त्यानंतर वर्कआउट करायचं. वर्कआउट म्हणजे काय, डेली कमीत कमी तुम्ही 100 दोर उड्या मारायच्या. 100 दोर उड्या. पण कधी, रनिंग झाल्यानंतर. रनिंग चालू करत असताना 10 मिनिट सर्व बॉडीची स्ट्रेचिंग करायच्या, सर्व बॉडीची स्ट्रेचिंग करायच्या. त्यानंतर तुम्ही काय करायचं, वॉर्मअप करायचा. वॉर्मअप झाला त्यानंतर रनिंग चालू करायचं. गाढवासारखं उठायचं, ग्राउंडवर जायचं, लगेच पळायचं नाही, कारण त्याचा काय होतो, बॉडीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तसं अजिबात करायचं नाही. काय करायचं, ग्राउंडवर जायचं, वॉर्मअप करायचा, बॉडी रिलॅक्स करायची, त्यानंतर धावायला सुरुवात करायची. मग पहिल्या दिवशी काय केलं, 5 किलोमीटर 3 किलोमीटर केलं. 5 किलोमीटर मुलं करा, 3 किलोमीटर मुली करा. त्यानंतर काय करायचा, वर्कआउट करायचा. त्यानंतर काय करायचा, वर्कआउट करायचा. पुढे मंगळवार दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, हा जो मी टाइम टेबल सांगतो तो 15 दिवसानंतर चालू करायचा. नवीन मुलांनी 15 दिवस अगोदर स्लो रनिंग करायची, त्यानंतर चालू करायचा. मात्र मी नवीन आहे, लगेच उद्यापासून चालू करतो. तिसऱ्या दिवशी काय करतो, घरीच बसतो. का घरी बसतो, कारण कसं आहे, एकदम उठून जर तुम्ही भिरी पळायला लागले, पळायला लागले, तर तुमचा मेळ लागणार नाही, तुमच्या मांड्या दुखतील, तुम्हाला इंजरी होऊ शकते. त्याच्यामुळे काय करायचं, शांत सावकाश सगळं नियोजन करायचं. प्रत्येक गाणे वाजतील, पण काय पाहिजे, तुमचा संयम पाहिजे. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम पाहिजे. झाला पहिला दिवस झाला, वर्कआउट करा. डाएट मी सांगणार आहे, काळजी करू नका. आता मंगळवारी काय करायचं, प्रिंटा म्हणजे काय बघा, 100 मीटरची प्रिंट मारा, 200 मीटरची प्रिंट मारा. मुलींनी आणि मुलांनी पण 300 मीटरची प्रिंट मारा, 400 मीटरची प्रिंट मारा. हे काय करायचं, मंगळवारी करायचं. मंगळवारी काय करायचं, नियोजन अंग गरम करायचं. 100 मीटरच्या 2, 200 मीटरच्या 2, 300 मीटरच्या 2, 400 मीटरच्या 2. कशा, टाइम लावून मारायच्या. कशा मारायच्या, टाइम लावून मारायच्या. विना टाइम काही करायचं नाही. वर्कआउट डेली, 100 उड्या डेली. कधीही 100 उड्याला सुट्टी द्यायची नाही. आणि हे झालं सकाळी. आता सकाळीच का पळायचं, काही मुलं संध्याकाळी करतात, पण सकाळचा नियम काय असतो तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता त्यावेळेस तुम्ही सगळं काही बाथरूम वगैरे करून येता, त्यावेळेस काय होतं,
त्यावेळेस तुमच्या पोटामध्ये कसलेही अन्न नसतं. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही हे करता त्यावेळेस तुमची खरी ताकद वाढते. त्यावेळेस तुमची काय वाढते? ताकद वाढते. पोटामध्ये कसलेही अन्न नसताना तुम्ही धावता, पळता, तुमची एनर्जी जिरवता, त्याने काय होतं? तुमची ताकद वाढते. त्यामुळे नेहमीच सकाळीच वर्कआउट करायचा, नेहमीच सकाळीच रनिंग करायची. हा झालं. आता बुधवारी काय करायचं? बुधवारी टाइम लावून 1600 मीटर 800 मीटरच्या प्रिंटा मारायच्या. 1600 मीटर 800 मीटर 1600 मीटरची प्रिंट मारायची एक. 1600 मीटर झालं की 800 मीटरची प्रिंट मारायची. 800 मीटर झालं की 400 मीटरची प्रिंट मारायची. 400 झालं की 200 मीटरची प्रिंट मारायची. वर्कआउट डेली. मुलींनी काय करायचं? 800 मीटरची प्रिंट मारा, 600 मीटरची प्रिंट मारा, 400 ची मारा, 200 ची मारा. मुलींनी पण या टाईप करत राहायचं. असं उतरत यायचं. स्वतःला कोणत्याही गोष्टीमध्ये टाकून बघायचं, कुठेही टाकून बघायचं. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला कुठेही कसंही टाकता, जर तुम्ही समजा तिथे बसत असाल तर तुमचा मेळ पोलीस भरतीमध्ये लागतो. तुम्ही जर त्या ठिकाणी बसत नसाल तर तुमचा मेळ पोलीस भरतीमध्ये लागत नाही, हे लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला? काय करायचं? डेली 100 दोरउड्या ठेवायच्या. ओके. आता गुरुवारी काय करायचं? तुमच्या गावाशेजारी जर समजा कुठं चढायची जागा असेल, डोंगर असेल, माळा असेल, तर त्या ठिकाणी हिल मारायची. गुरुवारी काय करायचं? हिल म्हणजे काय? बेडूक उड्या, त्यानंतर लंगडी, त्यानंतर आपला कोण मित्र असेल तर त्याला पाटकोळी घेऊन खांद्यावर घेऊन एक प्रिंट मारा. अशा प्रमाणे हिल मारायची. तुम्ही हिल केली. हिल आपल्या युट्यूब चॅनलला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, काळजी करू नका. हिल कशी मारायची आपल्या युट्यूब चॅनलला, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. वॉर्मअप कसा करायचा तो पण व्हिडिओ आपल्याकडे आहे, तो पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. बघा, हिल मारायची. हिल झाली की नेहमी तुम्हाला सांगतो 100 दोरउड्या नेहमीच्या आहेत त्या बदल करायचे नाही. आला शुक्रवार. आता शुक्रवारी काय करायचं? शुक्रवारी मारायच्या पायऱ्या. तुमच्या गावाशेजारी कुठे एखादं जुनं पुराण मंदिर असेल किंवा मैदान असेल, त्या ठिकाणी पायऱ्या अवेलेबल असतात. पायऱ्या मारायच्या. सेट करायचे. 2 वेळेस जायचं यायचं, पुन्हा 3 वेळेस जायचं, पुन्हा 4 वेळेस. जोपर्यंत शरीरातली सर्व ताकद संपत नाही तोपर्यंत करत आहे. मुलींनी पण करायचं. हिल ही मुलींना पण पाहिजे. तुम्हाला 800 मीटर मजबूत करण्यासाठी हिल पाहिजे. ओके. शुक्रवार झालं. आणि शुक्रवारी संध्याकाळी 100 मीटरचा ट्राय करायचा. शुक्रवारी संध्याकाळी 100 मीटरचा प्रयत्न करायचा. 100 मीटरचा वर्कआउट करायचा. 100 मीटरचा वर्कआउट काय करायचा हे पण आपण व्हिडिओ टाकणार आहोत. त्यामुळे शुक्रवारी काय करायचं? पायऱ्या मारायच्या. जर तुमच्या गावामध्ये शहरामध्ये जर समजा पोहायचं ठिकाण असेल तर रोज 15 मिनिट जरी पोहले तरी अत्यंत चांगलं. त्यामुळे तुमच्या स्नायूला इतका मजबूतपणा येतो, इतका स्ट्रॉंगनेस येतो, इतका फिटनेस येतो की विचारायचं नाही. त्यामुळे पोहणे हे अत्यंत गरजेचं आहे. आता आला शनिवार. आता शनिवारी काय करायचं? शनिवारी लॉंग रुटीन 20 किलोमीटर. शनिवारी काय मारायचं? लॉंग मारायचं. लॉंग म्हणजे काय? 20 किलोमीटर शनिवारी मारायचं डेली. जर शनिवारी 20 किलोमीटर पळायचं म्हणजे पळायचंच. घड्याळ लावायचं, मस्तपैकी 20 किलोमीटर पळायचं. अवेलेबल असेल तर सायकलिंग करा शनिवारी. 15, 20, 30 किलोमीटर करा. काही हरकत नाही, काही सुद्धा बिघडत नाही. पण आता आला रविवार. रविवारी काय करायचं? मसाज करायची बॉडीची. रविवारी मसाज करायची, स्ट्रेचिंग करायची. शांत रविवारी कसलंही हालचाल करायची नाही. 1 दिवस 6 दिवस केलेला जो काय तुमचा वर्कआउट असेल तो एका दिवसामध्ये रिकव्हर झाला पाहिजे. त्यामुळे 1 दिवस काय करायचं? शांत झोपून राहायचं. रविवारी म्हणजे दिवसभर झोपायचं नाही. केलेला आठवड्यातला अभ्यास त्याचा पण सराव करा. गोळा टाकायचा. सर गोळ्याविषयी सांगा. आता गोळा टाकायचा. गोळा 2 दिवस 8 टाका, 1 दिवस 8 टाका. डेली गोळा टाकू नका. उठला टाकतच बसला गोळा, गेला घेतला गोळा टाका. काय होतो? आज तुम्ही गोळा टाकला तो पडला 6 मीटर, दुसऱ्या दिवशी टाकला तो पडला 6 मीटर, तिसऱ्या दिवशी पण टाकला तो पडला 6 मीटर. अशाने गोळा वाढत नाही. तुमच्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार होतो की माझा गोळा पडत नाही. तुम्ही समजा आज गोळा टाकला, तुम्ही 10 गोळे टाकले. 10 गोळे टाकल्यावर काय होतं? याला ताण पडतो. पण ह्या रिकव्हर होण्यासाठी 2 दिवस द्या. याची जी ताकद आहे हे रिकव्हर होण्यासाठी 2 दिवस. गोळ्यासाठी काय वर्कआउट करायचा हा पण आपण व्हिडिओ बनवणार, काळजी करायची नाही.
तत्पूर्वी आठवड्याचा हा सगळा प्लॅन काय करायचा, फॉलो करायचा आहे. रविवारी शांत झोप घ्यायची, मसाज करायची. डाएट काय खायचा, डाएट मध्ये काय असलं पाहिजे बघा. डाएट मध्ये तुम्हाला सांगतो, कंटिन्यू डाएट हाच ठेवायचा बघा. हरभरे एक ठेवा, उडीद डाळ, त्यानंतर मटकी, मोड आलेली मटकी, आणि एक गुळाचा खडा. एक गुळाचा खडा हे रोज संध्याकाळी भिजू घालायचं. रोज संध्याकाळी भिजू घालायचं पाण्यामध्ये. थोडं 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 घ्यायचं, पाण्यामध्ये टाकायचं, सर्व भिजू द्यायचं, आणि सगळा सकाळी वर्कआउट झाला, शांत बारीक चावून खायचं. गडबडीत खायचं नाही, शांत चित्तेने बारीक चावून खायचं. त्याचा अंश ना अंश चावायचा दाताखाली, हे खायचं. गुळाचा खडा का घ्यायचा, कारण टेस्ट येते, गुळामुळे हिमोग्लोबिन वाढतं, हे पण तुम्हाला माहित आहे. त्यामुळे एवढा डाएट जर तुम्ही फॉलो केला डेली, याच्यामध्ये काय बदामाची गरज नाही. ज्याला बदाम घेणं होतंय त्यांनी बदाम घ्या, ते पण यामध्ये 4 टाका, काजू टाका, मनुके टाका, जेवढं काही अवेलेबल आहे तेवढं अवेलेबल करा, टाका. खजूर असेल खजूर खावा. भरपूर डाएट आहे, पण काय होतं, पैशा अभावी, गरिबी अभावी तो फॉलो करणं होत नाही. म्हणून काय करायचं, एवढं फॉलो करा. ओके, आठवड्याचं नियोजन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.